पुणे शहर आणि पिंपरी चिंचवडमधील मेट्रो प्रकल्पाचं जाळं विस्तारण्यासाठी उपयुक्त ठरलेल्या 5 मेट्रो मार्गाच्या विस्तारासाठी आणि 2 स्थानकांच्या उभारणीसाठी राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी मिळाली। त्यामुळे पुण्यातील मेट्रो प्रकल्पाला गणेशोत्सवाच्या निमित्तानं बूस्टर मिळाला आहे। मुंबई महापालिकेच्या विविध विकास प्रकल्पांमुळे व्यापारी गाळे, व्यावसायिक जागा तसंच काही निवासी बांधकामं बाधित होत आहेत। त्यामुळे प्रकल्प बाधितांकडून व्यापारी गाळ्यांच्या बदल्यात निवासी घरं मिळावीत अशी मागणी होत होती। महापालिकेनं 2009 मध्ये याबाबत धोरण आखलं होतं, मात्र ते कालबाह्य झाल्यामुळे आता सुधारित धोरण जाहीर करण्यात आलंय। गणपती विसर्जनासाठी गिरगाव इथे मोठ्या संख्येनं भाविक येणार असल्याचं लक्षात घेता पश्चिम रेल्वेनं बुधवारी चर्नी रोड स्थानकावरील मुंबई लोकल ट्रेनच्या वेळापत्रकात आणि विशेष सेवांमध्ये बदल करण्याची घोषणा केली। याबाबत अधिकृत निवेदन देखील जारी केलंय। यावेळी मध्यरात्री चर्चगेट आणि विरार दरम्यान 12 अतिरिक्त लोकल चालवल्या जाणार आहेत। पेड इथे दिवा सावंतवाडी रेल्वेगाडीचा थांबा पूर्ववत करण्यात आलाय। तब्बल 5 वर्षांनी हा थांबा दिल्यामुळे पेडकरांचा प्रवास सोयीस्कर होईल। सोबतच दादर सावंतवाडी तुतारी एक्सप्रेसला सुद्धा रोहा इथे थांबा देण्यात आलाय। त्यामुळे राज्यातील तब्बल 52 रेल्वेगाड्यांच्या थांब्यात वाढ करण्यात आली आहे। गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी असलेल्या पुणे ते लोणावळा दरम्यान उपनगरीय रेल्वेच्या 3ऱ्या आणि 4थ्या मार्गिकेला गती मिळणार आहे। या प्रकल्पासाठी राज्य शासनाच्या आर्थिक सहभागाला राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली। या प्रकल्पाचा खर्च अंदाजे 5100 कोटी रुपयांचा असून 5 वर्षात प्रकल्प पूर्ण केला जाणार आहे। शिक्षक भरती प्रक्रियेअंतर्गत शिक्षण सेवक पदावरती नियुक्तीसाठी सर्वच उमेदवारांची चारित्र्य पडताळणी केली जाणार आहे। तर टीईटी गैरप्रकारामध्ये उमेदवारावरती गुन्हा नोंदवण्यात आल्याचं किंवा सहआरोपी असल्याचं अहवाल आल्यास नियुक्ती न देण्याबाबत तसंच उमेदवारावरती गुन्हा नोंदवला नसल्यास किंवा सहआरोपी असल्याचा अहवाल नसेल तर उमेदवारांकडून शपथपत्र घेण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत। टोमॅटोचे दर पुन्हा गडगडले असून सध्या काही भागात तो केवळ 40 ते 50 रुपये किलो दरानं विकला जातोय, तर मागील महिन्याभरात हा दर 90 ते 100 रुपये प्रति किलोच्या घरात होता। सांगली महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची प्रारूप प्रभाग रचनेचा आराखडा प्रसिद्ध झालाय। प्रारूप प्रभाग रचनेमध्ये एकूण 20 प्रभाग करण्यात आले असून 4 सदस्यांचे 18 तर 3 सदस्यांचे 2 प्रभाग करण्यात आले। प्रभाग रचना पाहण्यासाठी मुख्यालयात गर्दी झाली होती। धाराशिव शासकीय सेवेमध्ये कायमस्वरूपी करा तसंच आरोग्य विभागानं काढलेला मागचा GR त्याची अंमलबजावणी करा या मागणीला घेऊन कंत्राटी कर्मचारी मागील 17 दिवसांपासून संपावरती आहेत। त्यामुळे आरोग्य विभागानं कर्मचाऱ्यांना नोटिसा बजावल्या, त्याचाच कर्मचाऱ्यांनी निषेध केला। सांगली जिल्ह्यातील सिद्धेवाडी इथल्या जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापकांची बदली करण्यात आली। ही बदली रद्द करण्याच्या मागणीसाठी शाळा बंद ठेवून विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी तीव्र निदर्शनं केली। जळगाव जिल्हा पोलीस दलातर्फे गणपती विसर्जन आणि ईद ए मिलाद सणाच्या पार्श्वभूमीवर जळगावात रूट मार्च काढण्यात आला। यावेळी शांततेत सण साजरे करा असं आवाहन करण्यात आलं। गणेश विसर्जनानंतर परतीच्या प्रवासासाठी कोकणकर निघाले असून त्यांना वाहतूक कोंडीचा मोठा त्रास सहन करावा लागतोय। चिपळूणमधील बहादूर शेख नाका ते गुहागर बायपास यामध्ये मोठी वाहतूक कोंडी झाली असून त्याचा फटका कोकणकरांना बसलाय। सोलापूर जिल्ह्यातील सर्वपक्षीय ओबीसी समाजाच्या नेत्यांची आणि पदाधिकाऱ्यांची पंढरपुरात बैठक संपन्न झाली। तत्काळ मराठा समाजाचा शासन आदेश रद्द करावा अशी मागणी करण्यात आली। ओबीसी डीएनए असलेल्या भाजपनं आता अन्याय करायला सुरुवात केली आहे का असा सूर ओबीसी समाजाच्या बैठकीत उमटला। पंढरपूरच्या करमाळा पोस्ट ऑफिस कार्यालयात जनशक्ती शेतकरी संघटनेसाठी हे आंदोलन झालं। महिला शेतकरी वर्षा ढवळे यांची पोस्टात 5 लाख रुपयांची ठेव असून वारंवार मागणी करून सुद्धा मिळत नसल्यामुळे आंदोलन करण्यात आलं। राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढण्याची शक्यता आहे। कोकण, घाटमाथा, उत्तर महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता असल्यामुळे ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। त्याचसोबत उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी विजांसह जोरदार सरींची शक्यता असल्यामुळे येलो अलर्ट देण्यात आलाय। नागपूर शहरामध्ये बुधवारी सकाळी जोरदार पावसाला हजेरी लावली। 1 तास धुवाधार बरसल्यानंतर थांबलेले ढग पुढे दिवसभर शांत राहिले। हवामान विभागाच्या अंदाजानुसार येत्या 24 तासात जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवली जाते। राज्यात झालेल्या दमदार पावसामुळे मोठे प्रकल्प तुडुंब भरलेत। मोठ्या धरणातील पाणीसाठा 93.12% गेलाय। मध्यम प्रकल्पातील पाणीसाठा 77.83%, तर लघु प्रकल्पातील पाणीसाठा 57.18% आहे। मनोज जरांगेंच्या मागण्या मान्य झाल्यामुळे राज्यात मराठा आणि ओबीसींमध्ये संघर्ष निर्माण होणार असल्याची प्रतिक्रिया ओबीसी अभ्यासक विकास गवळी यांनी व्यक्त केली। यासाठी सरकारनं केंद्रामध्ये विशेष कायदा करून तोडगा काढला पाहिजे असं मत त्यांनी व्यक्त केलं। कालचा जो काही निर्णय झाला शासनाचा त्यानंतर ओबीसींमध्ये खतखत दिसते आणि काही ओबीसी न्यायालयीन प्रक्रियेमध्ये किंवा न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहे आणि ते पण आंदोलन करतायत।
नेमकं जे काही काल निर्णय देण्यात आला, जो निर्णय आला तो न्यायालयात टिकेल? या अगोदर सुद्धा मराठ्यांना 2 वेळ आरक्षण दिलं होतं. राज्य सरकारनंच दिलं होतं. तर एक वेळ सर्वोच्च न्यायालय मुंबई खंडपीठानं ते 16% वरून 13% वर आणलं होतं. आणि त्याच्यानंतर सदावर्ते हे सर्वोच्च न्यायालयामध्ये गेल्याच्या नंतर ते पहिल्यांदाचं जे दिलेलं आरक्षण आहे ते रद्द झालं आणि दुसऱ्यांदा सुद्धा जे आरक्षण नंतर सरकारनं दिलं होतं त्याला सुद्धा काही लोकांनी चॅलेंज केलं. असं 2 वेळ सर्वोच्च न्यायालयानं सरकारनं दिलेलं आरक्षण सर्वोच्च न्यायालयानं नाकारलेलं आहे. हे सुद्धा आरक्षण जे दिलेलं आहे तर ह्याच्यामध्ये काही तांत्रिक कारणं जर सर्वोच्च न्यायालयाला पटली तर ह्या अगोदर जसं 2 वेळ सर्वोच्च न्यायालयामध्ये मराठ्यांचं आरक्षण रद्द झालं तसं आरक्षण रद्द होण्याची शक्यता नाकारतात. यावर नेमकं आता तोडगा काय काढता येईल? कारण मराठ्यांची मागणी आहे मराठवाड्यातल्या त्यातल्या त्यात की आम्हाला ओबीसी मध्ये आरक्षण मिळावं. त्यासाठीच मनोज जरांगे पाटील यांनी आतापर्यंत उपोषण केली. जो काल उपोषण सुटलं तेही त्यासाठीच होतं. यावर आपल्या महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशातले आरक्षणाचे प्रश्न जर मिटवायचे असतील तर सर्वोच्च न्यायालयाच्या 5 जजेसच्या घटनापीठानं एक इंदिरा साहनी केसमध्ये जे डिसिजन दिलेलं आहे की बा आरक्षण हे 50% पेक्षा जास्त देता येणार नाही. तर हे डिसिजन जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाच्या त्यापेक्षा जास्त संख्येनं असलेल्या घटनापीठासमोर तो निकाल नेऊन त्याला रद्द करावं लागणार आहे एक, किंवा मग संसदेमध्ये त्याला त्या आपल्या इंदिरा साहनीच्या डिसिजनला रद्द करावं लागेल. हे जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत या देशातले 50%च्या वर जाणारे जे आरक्षणाचे विषय आहेत ते कदापि निकाली निघू शकत नाही. महाराष्ट्रामध्ये ओबीसी आणि मराठा असा संघर्ष तयार झाला आहे. यासाठी एक वेगळी तरतूद किंवा जे काही ओबीसी साठी आरक्षण आहे ते वाढवण्याची गरज आहे. यासाठी केंद्र सरकार कुठला तरी निर्णय घेऊ शकते असं ओबीसी अभ्यासक आणि नेते विकास गवडी यांनी सांगितले. किशोर गोमाचे, निर्णय लोकमत, मालेगाव, वाशिम. पुणे मुंबई एक्सप्रेस लगत भव्य दिव्य अयोध्येचा राम मंदिराचा देखावा बापदेव मित्रमंडळानं साकारलाय. दर्शनासाठी गणेश भक्त गर्दी करतायत. रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोलीमध्ये 7 आणि 8 दिवसांच्या बाप्पाला निरोप देण्यात आला. मनोभावे पूजन करत बाप्पाच्या मूर्तीचं विसर्जन करण्यात आलं. अनंत चतुर्दशीला होणाऱ्या श्री गणेश मूर्ती विसर्जनासाठी महापालिकेनं संपूर्ण तयारी केली असून गणरायाला निरोप देण्यासाठी विविध सोयी सुविधांचं प्रशासन सज्ज आहे. विसर्जन हे सुलभ निर्विघ्नपणे पार पडावं यासाठी महापालिकेचे जवळपास 10,000 अधिकारी आणि कर्मचारी, 245 नियंत्रण कक्ष आणि अन्य विविध सोयी सुविधा सज्ज आहेत. पंढरपुरात एकादशी निमित्तानं टाळ मृदुंगाच्या जयघोषात आणि वारकरी महाराज मंडळींच्या साक्षीनं सहकार गणेशोत्सव मंडळाची महाआरती संपन्न झाली. हजारो महिला आणि वारकरी भक्तांनी एकत्रित येऊन पंढरीचा महाराजा अशी ओळख असलेल्या गणेशाची महाआरती केली. हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू आचार, आपला टेस्ट पार्टनर. नागपुरातील ओबीसी आंदोलकांची मंत्री अतुल सावे घेणार भेट. सावेंच्या भेटीनंतर ओबीसींच्या साखळी उपोषणाची सांगता होणार असल्याची माहिती. वैभव खेडेकर यांचा भाजप प्रवेश लांबणीवर. आज मुंबईत होणारा पक्षप्रवेश लवकरच पुढील काही दिवसात होणार असल्याची माहिती. पक्षप्रवेश लांबणीवर गेल्याचं कारण मात्र गुलदस्त्यात. ग्रामसडक योजनेच्या अधिकाऱ्यांनी कामं मंजूर करताना विचारात न घेतल्यानं ओमराजे निंबाळकरांचा संतापनावर. भर बैठकीत निंबाळकरांनी अधिकाऱ्यांना सुनावलं. हक्कभंगाची कारवाई करण्याचाही दिला थेट इशारा. जीएसटीबाबत मोदी सरकारचा मोठा निर्णय. 12 आणि 28% जीएसटी स्लॅब बंद. आता 5 आणि 18% जीएसटी स्लॅब. 22 सप्टेंबरपासून नवे जीएसटी दर लागू होणार. आरोग्य आणि जीवन विम्यावर कोणत्याही प्रकारचा जीएसटी लागणार नाही. जीवनावश्यक वस्तूंचे दर कमी होणार. जीएसटी परिषदेच्या बैठकीत मोदी सरकारचा निर्णय.
ओबीसींसाठी मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना. ओबीसी उपसमिती अध्यक्षपदी चंद्रशेखर बावनकुळे तर भुजबळांसह पंकजा मुंडे आणि गणेश नाईक तसंच गुलाबराव पाटील उपसमितीत. नागपूरच्या सोलर एक्सप्लोजिव्ह कारखान्यात भीषण स्फोट. एका कामगाराचा मृत्यू. स्फोटापूर्वी कामगार बाहेर पडल्यानं मोठा अनर्थ टळला. राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढण्याची शक्यता. कोकण, घाटमाथा आणि उत्तर महाराष्ट्रातल्या अनेक भागांना हवामान खात्याचा ऑरेंज अलर्ट. हिमाचल प्रदेशच्या मंडी इथे दरड कोसळून 7 जणांचा मृत्यू. तर जम्मूमध्ये अचानक आलेल्या ढगफुटीत अडकलेल्या 40 जणांना हेलिकॉप्टरद्वारे करण्यात आलं रेस्क्यू. यमुना नदीला आलेल्या पुराचा राजधानी दिल्लीला फटका. अनेक सखल भागात शिरलं पाणी. 10,000 लोकांना केलं स्थलांतरित. निगमबोध घाटावर अंत्यसंस्कार बंद. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची सहपत्नीक वर्षावर भेट. मुख्यमंत्र्यांच्या बाप्पांचं घेतलं दर्शन. रिलायन्स उद्योग समूहाचे संचालक मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांनी घेतलं लालबागच्या राजाचं दर्शन. अंबानींच्या हस्ते राजाची आरती.